हरिओम. श्री आत्माराम. त्याग निरूपण भाग 34. या ओवीमध्ये समर्थ आपल्या शिष्याला सांगतात, अरे भूषण भिक्षेचे सांडिले, अरे भूषण भिक्षेचे सांडिले, राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा. समर्थ शिष्याला म्हणतात की मी काय करतोय तर तुझ्या काखेतली भिक्षेची झोळी काढून घेतो आहे. तुला वाटतंय झोळी गेली, आता भीक कशी मागू, तांदूळ कशात गोळा करू, घरी कसं आणू, म्हणून तुला रडायला येतंय. पण तुला राज्यपद देणार आहे मी, आता रडायला काय झालं. हे वाचल्यावर आपल्यापैकी ज्यांनी गुरुचरित्र ऐकलं असेल, वाचलं असेल, प्रत्येकाला गुरुचरित्रातला 18वा अध्याय आठवेल, घेवड्याच्या वेलाचा. की तिथे गुरु आणि शिष्य गेलेले होते आणि त्यांना घेवड्याची भाजी करून खायला घातलेली आणि विचारलं की तुम्ही कशावर उदरनिर्वाहाचं साधन काय आहे वगैरे. मग त्यांनी सांगितलं की जेव्हा जे काय मिळेल ते मिळेल, नाहीतर मग या घेवड्याच्या वेलाचं जे काय शेंगा येतात त्याचं आम्ही भाजी करून आमचं उदरनिर्वाह होत असतो. जेवण झालं म्हणजे घेवड्याच्या भाजीचं, आणि गुरु आणि शिष्य बाहेर निघाले. बाहेर निघता गुरूंनी काय केलं, तो घेवड्याचा वेल उपटून टाकला. आता त्या घरातल्यांना काय वाटत होतं, काय म्हणे हे गुरु, आपण यांना खायला घातलं आणि हा अर्धवट असा वेल उपटून टाकला, यांनी असं का बरं केलं असेल. त्या घरातला कर्ता पुरुष समजदार होता. तो म्हणाला, आरडाओरडा करण्यापेक्षा आता हा अर्धवट वेल काढलेला आहे तर तो आपण पूर्ण काढून टाकू, असं म्हणून त्यांनी खणायला घेतलं. आणि कुदळ घेऊन खणता त्याची मुळं खूप खोलपर्यंत गेलेली होती. म्हणून मुळासकट काढण्यासाठी कुदळ खण मारताना एके ठिकाणी टण असा आवाज झाला. अरे असं का आवाज झाला. मग खड्डा मोठा केला आणि पाहिलं तर आतमध्ये मोठ्या भांड्यामध्ये चांगलं सुवर्ण वगैरे त्यामध्ये होतं. म्हणजे काय झालं, आत्तापर्यंत तर केवळ त्या घेवड्यावर जगत होते. आता काय झालं, गुरूंनी काय दिलं तर राज्यपद दिलं. पण तरीही ते समजेपर्यंत आमचा वेल उपटून टाकला, आमचं उदरनिर्वाहाचं साधन गेलं, असं म्हणून ते रडत होते की नाही. तसंच इथे समर्थ आपल्या शिष्याला म्हणतात की अरे तुला वाटत होतं की हे माझं काढून घेतली, यांनी माझ्या काखेतली भिक्षा मागायची झोळी काढून घेतली. तू एवढा संकुचिताचा मी म्हणून बसला होतास, भिक्षेची झोळी माझी म्हणत होतास, पण हे सगळं तुझं आहे. मग अडचण काय आहे. जे सर्व आहे ते सगळं तुझं आहे, म्हणजे जे काय दिसतं ते. मग आपलं स्वतःचं हे घर तू मला दिलंस तर विश्व तुझं होईल. आता तरी हो म्हणशील की नाही. म्हणजे त्यागाची वृत्ती ही असणं गरजेचं असतं. जेव्हा पंढरपूरची वारी आपण अनुभवतो ना, या वारीमध्ये समजा आपल्याला काही मिळालं तर आपण एकटे खाऊच शकत नाही. आपण एक आजूबाजूच्या लोकांना कळत न कळत तो वाटा देतो आणि मग त्यातला थोडासा उरलेला वाटा जो आहे तो आपण खातो. पण जेव्हा आपण देण्याच्या भूमिकेमध्ये असतो ना, तेव्हा इतका काही आनंद होत राहतो आणि पुढेच थोडंसं चालत गेलं की आपल्याला त्याच्याच मोबदल्यामध्ये देणारा इतकं भरभरून देतो की आता आजूबाजूच्यांना देऊनसुद्धा मला ते पोटभर मिळतं, ही जाणीव वारीमध्ये लक्षात येते. कारण तिथे आपण परका आणि मी हा वेगळे भाव नसतोच. सगळे आपण एकमेकांना माऊली माऊली म्हणत असतो ना. म्हणूनच त्यागाचं महत्त्व, त्यागाचा परिणाम, त्यागाचा प्रभाव समर्थ समजावून सांगतायत. स्वार्थाची भावना सोडली की वृत्तीला व्यापकता येते. आता बघा, मी एकटीच एखादा बिझनेस करणार असं जर मी ठरवलं
तर माझेच 2 हात तेवढ्या याला पुरू शकणार नाही. माझ्या एकटीची शक्ती तेवढी मला लावता येणार नाही. पण हेच जर माझ्या घरातल्या माझ्या नातेवाईक म्हणा किंवा माझ्या मैत्रिणींना जर मी एकत्र घेतलं आणि प्रत्येकीला समान वाटा मिळणार आहे असं जर समजून सांगितलं, प्रत्येकीच्या मदतीने जर करायला गेलं, तर प्रत्येकाचे हात लागतात, प्रत्येकाच्या नवीन नवीन आयडियाज मिळतात आणि मग जो छोट्या प्रमाणामध्ये व्यापार करण्याचं ठरवलेलं असतं, तो आपोआप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पण इथे काय करावं लागतं, तर इथे स्वार्थाची भावना सोडावी लागते आणि ही जर का सुटली, की मग वृत्तीला व्यापकता येते. स्वामी रामतीर्थांचं वाक्य आपण सगळ्यांनी सहसा ऐकलेलंच असेल. ते काय म्हणतात, अपने मजे के खातिर गुल छोड़ ही दिया जब. अपने मजे के खातिर गुल छोड़ दिया ही जब. सारे जहाँ के गुलशन मेरे ही बन गए तब. मेरे ही बन गए तब. अर्थातच हे व्यापकतेचं टोक सांगताना आमच्या माऊली पण काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय, ऐशी मती जयाची स्थिर. म्हणजे आज आम्ही सगळ्यांना एकत्र घेतलं की नाही बा आपण सगळे मिळून आहोत आणि उद्या माझ्या मतीमध्ये जर समजा काही बिघाड झाली म्हणा किंवा माझी वृत्ती संकुचित झाली, तर लगेच मला काय वाटेल, कशाला एवढ्या जणांचा गर्दा आपल्या घरामध्ये करायचा. मग एकेकाला हाकलून देण्याची जर वृत्ती निर्माण झाली, तर त्याला असं म्हणता येत नाही ना की किंबहुना चराचर आपणची झाला, असं म्हणता येणार नाही. म्हणून याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, ऐशी मती जयाची स्थिर. आपली वृत्ती, आपलं मन, आपली बुद्धी हे इतकं स्थिर झालं गेलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला करता करविता परमात्मा आहे. एवढंच नाही तर हे संपूर्ण जगत जे भूत मात्र आहेत, म्हणजे पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण झालेलं आहे, तो निर्माण करणारा जो परमात्मा आहे, तो आणि मी वेगळे नाहीत. मग तो आणि मी वेगळा जसा नाही आहे, तसं माझ्यासोबत संबंधी असणारे इतर सगळेजणसुद्धा त्याच परमात्म्याची लेकरं आहोत. मग म्हणूनच संतांची ही वृत्ती व्यापक झालेली होती. म्हणून ते काय म्हणायचे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आपण आमची वृत्ती काय, हम दो हमारे दो, याच्यामध्येच आम्ही स्वार्थ निवडत असतो. मग हे सगळं सोडायचं आणि संतांच्या भूमिकेतून या संपूर्ण विश्वाला एका दृष्टीने बघायचं, म्हणजे समानतेच्या दृष्टीने बघायचं. हे वृत्ती तयार होण्यासाठी आमच्या सद्गुरूंवर पहिल्यांदा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि जे माझ्या वाट्याला येईल भाग्यानुसार ते माझ्या सद्गुरूंनी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे झालेलं आहे. असं जर माझं मन स्थिर झालं, तर त्यावेळेस समर्थ जे म्हणतायत या 34व्या ओवीमध्ये की अरे भूषण भिक्षेचे सांडिले, राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा. याप्रमाणे शिष्याने आपल्या गुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा. जे काय त्याग करायला सांगितलं असेल त्याचा एका क्षणात त्याग करायचा, कारण ते करण्यामागे गुरूंचं काहीतरी मोठं नियोजन असतं, हे समजून घेणं गरजेचं आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.